हॅलो गाईज, परत तुमचं एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. वेलकम बॅक. तर टायटल वरून तुम्हाला माहितीच पडलं असेल की आम्ही आता काय करणार आहे. आम्ही काही काही ब्लिंकिट आणि झेप्टो या दोन्ही साईड वरून काही काही अशा गोष्टी मागवल्या ज्या आम्ही खाल्ल्या नाही फर्स्ट टाइम. हा म्हणजे नेहमी आपण खात नाही कशा होत्या म्हणजे आम्ही कधीच खाल्ल्या नाही अशा आहे त्या मागवल्या आहे. तर आपण ते सगळं टेस्ट करूया की कसं आहे. म्हणून आपल्यासोबत मेंबर पण जॉईन झाला आहे त्याच्यासाठी. कारण आम्ही दोघे एवढं नाही खाऊ शकत. ते नाही सांगू शकत पण ठीक आहे. तर पहिले आम्ही हे कधी आम्ही ट्राय नाही केलं. वाय वायचे रेडी टू इट नूडल्स. कोणता फ्लेवर आहे? व्हेज मसाला फ्लेवर. तर आम्ही हे करून ठेवलेलं आहे. स्टार्ट वायवायनीच करत आहे का? कारण हे थंड होऊन जाईल. आम्ही हे करून ठेवलेलं आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. डायरेक्ट खाऊ. कधीच खाल्लं नाही आणि आम्ही खूप ऐकलेलं आहे की खूप छान लागतात. बघू आपल्या मॅगी सारखं आहे का. आय एम इन टीम मॅगी. मॅगी क्लासिक आहे ब्रो. मॅगीचं कॉम्पिटिशन मे बी आपला न्यू सबस्टिट्यूट होते. एवढा मोठा काच घेतलाय आणि चांगलं आहे. अशी खूप एनहान्स फ्लेवर नाही लागत आहे मला, पण चांगला आहे. इट्स गुड. ऍक्च्युली याच्या पॅकेजिंग मध्ये 2 ते 3 सॅशे होते वेगवेगळे. कसली कसलं तरी मसाला चिली आणि अनियन ऑइल. ठीक आहे म्हणजे मला ठीक तर म्हणजे एवढा एनहान्स असा मसाला नाही. म्हणजे खूप आपल्या मॅगी सारखी टेस्ट नाही आहे ना. हे बघा, मॅगीची नॉर्मल टेस्ट पण साधी असते, पण आम्ही त्यात कांदा हे आपण सगळं घालतो त्याच्यामुळे तो नाही ना. पण नाही. नॉर्मल मॅगी यार. मॅगी इज मॅगी. मला विचारायला तर मला आवडली. मॅगी थोडी युनिक टेस्ट आहे, आहे. डेव्हलप वेगळी झाली taste तर आहे. मग आवडायला आवडायला लागली. Yes. थोडेसे मी सांगते ना कमी फ्लेवरफुल आहे मॅगीच्या कम्पॅरेटिव्हली. आहे फ्लेवर्स पण थोडे कमी आणि वेगळे आहे. आणि याला लोक विदाउट कुक करून पण खातात. हा कच्चं खातात. कच्चं कच्चं Try पण करू, शेवटी आहे का आपल्याकडे? हा. सगळं package. याचं पॅकेट कुठे आहे? संपलं. अच्छा, हे वाव मोमोजचे मोमोज आहे. येस. दार्जिलिंग मोमोज. दार्जिलिंग व्हेज दार्जिलिंग मोमोज. तर हे म्हणजे आम्ही पॅन फ्राय केलेले. आपण पॅन फ्राय केलेले. पॅन फ्राय केले. ऑर्डर करण्यामध्ये माझा काहीच हात नव्हता. माझा हात फक्त cook करण्यामध्ये होता. हा. तर याला ऍक्च्युली साध्या मोमो सारखं पण आपण करू शकतो. ऑप्शन आहे हा, पॅन आणि फ्राय direct फ्राय आणि ही- सारखं. हा, आणि ही चटणी त्याच्यासोबतच आली. Yes. चटणी मोमो दोन्ही पण होते त्याच्यामध्ये. ते रेडी टू इट मोमो आहे. जास्त घेतली चटणी. Spicy. जास्त spicy. तिखट आहे. चटणी स्पायसी आहे. मोमोज असं खूप दिवसापासून बनवून ठेवलेले आहे किंवा रेडी टू इट आहे. तर खूप दिवसापासून असं त्या पॅकेट मध्ये वाटत आहे, असं बिलकुल नाही वाटत. बा मोमोचे मोमो जसे लागतात तसे लागत सेम लागत आहे, सेम. आणि मेन म्हणजे जी लेअर आहे ती Highlight पण taste म्हणणार तुम्ही एकदम thin आहे. पातळ आहे. हा, ती नाही. ही तुझं छान लागलं. try डायरेक्ट नाईस नाईस. म्हणजे हे आवडलं मला. हा. मला आता हे ओकरा चिप्स आम्ही कधी ट्राय नाही केलं. ऍक्च्युली आम्हाला हे वेगळ्या ब्रँडचं मागवायचं होतं. TBS म्हणून ब्रँड आहे, त्याचा मागवायचं होतं. भेंडी खूप आवडते ना. मला भेंडी बिलकुल आवडत नाही, म्हणून आम्ही हे बोलवलेले. तर त्या TBS चे असे सरळ अशा डायरेक्ट भेंड्या येतात. हा, पण हे काय आता हे असे स्लाइसेस आहेत. पूर्ण भेंडी येते. पूर्ण भेंडी होती. Slice. Sun-dried. ती पण sun-dried आहे. नाही, पूर्ण भेंडी टाइप मध्ये. हाफ भेंड्या हाफ भेंड्या. तुझ्या काढ. ही तर आपली भाजी आहे. भेंडीची भाजी. या दिसताना ते असं एक क्रिस्प. आपली भाजी. नाईस. भेंडी आवडत नाही. पण लागत आहे आफ्टर टेस्ट थोडी भेंडीची अशी हा कडू कडू असं. चाल त्याचं थोडंसं. हा, डोळे बंद करून खाल्लं कोणाच्या आता डोळे बंद कर म्हटलं खा म्हटलं तर समजणार नाही. बिलकुल करतात. ठीक आहे. ठीक आहे पण छान आहे म्हणजे हे फ्लेवर चांगले आंबट गोड तिखट.
मिळत आहे पण मस्त आहे अरोमा. नाही चांगलं आहे. फेवरेट. आता आपण काय करू? मला नाही आवडलं. ती पण नाही आवडलं मला. आणि हे त्यांनी 2 मागवले. आपण रेटिंग नाही ते कॉम्बो पॅक होता. रेटिंग द्यायची. हा नूडल्सला आउट ऑफ 10 मी 8 देतो. 7.5. मी 9 देईल. नाही मोमोजला मी 9.5 मी देतो. नाही. मोमोज पण नाही. मी 9.5 देतो मोमोजला. 9.5 पण नाही. ठीक आहे. कारण ते रेडी टू ईटच्या मानाने खूप चांगले मोमोज. हा खूप चांगलं आहे. त्या हिशोबाने तुम्हाला अर्जंट काही असेल मस्त पार्टी असेल कोणी आलं असेल असे मागून असे होतात. आणि बाहेर नसेल जायचं खायला तरी पण ते चांगलं आहे. इव्हन ऍसोल जो ट्रे आला ना ट्रे पण तो मायक्रो मायक्रो मध्ये डायरेक्ट ठेवून तुम्ही 1 मिनिट तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला 1 मिनिटात बट सजेशन पॅन फ्राय. अच्छा ते नाही बघितलं मी. ठीक आता तुम्हाला नेक्स्ट काय ट्राय करायचंय? ते चिप्स की हे तर सरळ शूटिंग हे काय आता चिप्स घेऊ. हे घेऊ. नाही चिप्स घेऊ. हा चिप्स मी खाल्लं पण हे असतात. हे एक होतं राईस पॉप चिप्स म्हणून काहीतरी आणि हे मला थोडं फॅन्सी वाटलं म्हणून मी बोलवलं तर हे पण ट्राय करू. आणि याचा फ्लेवर आहे पुदिना पंच. बढिया आहे. फ्लेवर तर चांगला आहे. मला असं वाटतं वाय थोडं थोडं खात राहिलं ना तर थोड्या वेळाने आवडेल. डेव्हलप होईल. नॉनव्हेजला खूप पाहिजे लोक आहेत. याचं टेक्स्चर असं आहे थोडं पातळ आहे असं. मला वाटतं आपला तांदळाचा पापड असतो ना तेच आहे तशाच टाईप मध्ये राईस चिप्स ते राईस क्रॅकर्स वगैरे नसतात का ते कोरियन. आणि चला सोबत खाऊ. हे पॉप पुदिना फ्लेवर छान आहे. परफेक्ट पुदिनाची चटणी सारखा फ्लेवर आहे एकदम प्रॉपर पुदिना पंच. प्रॉपर नाही परफेक्ट ना आवडलं मला. मला मी याला 8.5 देतो. 8. ठीक ठीक आहे. हे एक गोष्ट आहे हे आम्ही मागवली होती पेप्सीचा क्रीम सोडा फ्लेवर. मी काय काय मागवलंय. पेप्सीचा क्रीम सोडा फ्लेवर हे बघा काय इम्पोर्टेड वगैरे आहे का हे. आहे इम्पोर्टेड. ऍक्च्युली आम्ही पेप्सी मध्ये सर्च करतो पेप्सी मध्ये खूप नवीन नवीन फ्लेवर आले म्हणजे असे बेरीजचे वगैरे तर ते बढिया दिसत होते पण हे काहीतरी युनिक होतं आणि weird. बेरी मागवलं आहे. का बरं? सायलेंट एक्सपिरियन्स. हा. कफ सिरप लागतं ते कफ सिरप. येस. तर हे काहीतरी युनिक आणि वियर्ड वाटत होतं क्रीम सोडा फ्लेवर म्हणून आम्ही मागवलं. पण हे 0 शुगर आहे. दिस इज झिरो शुगर. ऐक ना एक ग्लास घेते का? फीस दाखवायला हा एक ग्लास तो पण मी काहीतरी ऑर्डर करू. हे घे. हा, घेऊ? नाही दुसरा गेला तो लांब आला. फालुदाचा ग्लास घेते बरं घे. हाच वर होता दुसरा नाही घ्यायचा. गोल मध्ये असा लांब आला घे ना हा तोपर्यंत हे बघा हे असं आहे. थोडासा क्रीमी सुगंध आहे. तू बाउल सोड ना भाई. तर काढ ना. तू ठेव आमच्यासाठी ठेवणार आहे की तू भरपूर काही आहे. काही तिला पडलेलं नाहीये तिच्या पोटात फक्त पहिले काहीतरी खायला पाहिजे. हे मी दुरून टाकलं तर याचा तो फेस नाही होईल. नाही दिसायला सेम 7 प्लस कलर आहे. कलर सेम आहे कलर सेम. एक चिप्स खातो म्हणजे त्याची टेस्ट समजून माझं ते क्लिअर झालं. पॅलेट ते वाटत होतं. पॅलेट क्लिक झाले. चांगलं आहे असं थोडा क्रीम वाला फ्लेवर लागत आहे. मला ते पाहिजे की क्रीम वाला फ्लेवर सोडा मध्ये कसा ऍड केला. हा Nice. हे कसं लागेल तुम्हाला सांगू हे कोक फ्लोर सारखं लागत आहे. मी तेच म्हणाले, कोक.
कोकफ्लोटचं कोकफ्लोट असं म्हणजे आपण वरती ते आईस्क्रीम संपवून टाकलं कोकफ्लोटचं की खाली खाली ते मेल्ट झालेलं असते ना ते तसं लागायचं सेम खूपच मी तेच म्हणणार होतो की त्या टाइपचा फ्लेवर सेम कोकफ्लोट लागतं बट विदाउट फ्लोट विदाउट फ्लोट ओनली कोक बट नॉट कोक बढिया छान याला मी 9 रेटिंग देईल 9 हे कोणत्या तरी औषध सारखं पण लागत आहे मी 10 देणार आहे 10. औषध हा मी असं औषध कधी नाही खाल्लं एवढं चांगलं औषध. एवढं चांगलं औषध पिलं पिलं थँक्यू आपलं डायजेस्ट एकदम आपलं डायजेस्ट अरे त्या पिंक कलरचं येत नव्हतं ना नाही ते ग्रीन कलरचं पिंक कलरचा डायजेशन हा ऍसिडिटी एक मिनिट माझ्यावर हे नका करू हे बाय ते डोक्यात आण आणि आता पिंक मी सांगतो थांब त्याचं नाव डायजेस्ट त्याचं नाव आहे ना काहीतरी कमेंट मध्ये सांग काय जर अरे ते पिंक कलरचं काय असते आपण गोळी पण घेतो वरती ब्लू कलरचं असतं खाली मदत व्हाईट असतं मग पूर्ण बॉटम हा पिंक असतो बॉटलचा नाही आपल्याला डेझर्ट पण ट्राय करायचं ठेव पण थँक्यू नाही बट जेनोसिल म्हणते ना तू जेनोसिलची गोळी ते मला औषध सांग तसं लागत नाही का नाही मला कोफ्लोटच लागत आहे कोकरोट तर लागतच आहे बट थोडासा शेवटचा पीक जो आहे मला असं कोफ्लोटची मजा येते मला तर खूपच आवडला आहे त्याच्यामुळे मी काही विचार नाही करत आहे. तिला सगळंच आवडतं का हिला भूक लागली हे काय इंस्टाग्रामवर आम्ही व्हायरल ब्लिंकिट काही व्हायरल गोष्टी बघत होतो तर सगळ्या जागी हे पॉपअप होत होतं बिंगोचे चुरोज एन्जॉय चॉकोडिंग आणि हे कुठेच अवेलेबल नव्हते कुठेच available. आम्हाला झेप्टोवर भेटलं आणि त्यात पण आपल्याला ऑलमोस्ट त्याला 1 तास वाट पाहावं लागलं लोक खूप याला बुक करताय ऑर्डर करत आहे बुक हे करत आहे याला बुक करत आहे हे आउट ऑफ स्टॉक आहे आउट ऑफ स्टॉक आहे बुक करत आहे म्हणून की आउट ऑफ स्टॉक कारण की रीलवर खूप व्हायरल अशा टाईपचे ते आधी ते ब्रेड स्टिक्स आणि नटेला वाला एक तो तसा कॉन्सेप्ट तसा concept. हो ते अशी डब्बी यायची ते चॉकलेटची ते काढतो तुला जरा सॅड नाही आहे का पण दिसण्यावरून कोणालाच हे नाही करायचं ए चॉकोलेट पण कमी आहे थोडा दिसण्यावरून कोणालाच हे नाही करायचं. पण थोडा कमी आहे खरंच कमी आहे तो यार कमी आहे तो. त्यात असं हे नाही केलं मी कमी आहे म्हणून तो एवढा कमी आहे की त्यात डीप पण नाही होणार घ्या एक काडी घ्या ना तो मला मॅगी खाऊन ते खायचं. एक मला हे चुरोस कमी आणि एकदम हे का बरं जास्त वाटत आहे. चुरोज म्हणजे काय रेडीमेड चुरोज असेच असणार ना नॉर्मल चुरोज आपले ते ते सॉफ्ट माहिती आहे असतात का हे चुरोस पेरण्यापेक्षा हे फ्राईड ब्रेड स्टिक्स जास्त लागतात बिस्किट ते नॉर्मल वाले येतात ना ते काड्या हे पण मी फ्राईड खाल्लं नाही अजून हे चुरोस म्हणण्यापेक्षा फ्राईड ब्रेड स्टिक्स म्हणलं पडायला बिस्किट बेसिक एकदम बिस्किट सोबत चॉकलेटचं टी सो एक्सपेक्टेशनला मीट तर नाही केलं पण चॉकलेट चांगलं लागत आहे. तिथे म्हणजे हा कॉम्बो चांगला लागत आहे याला चुरोज नाव नाही देता येईल दुसरं काहीतरी म्हणा की हा हा, त्याला चुरोज नाही ते म्हणते expectation तर असं नाही म्हटलं बिस्किट बिस्टिक्स अरे ती चॉकोस्टिकचं काय नाव आहे ती चॉकोस्टिक येते ना अशी एक बारकी वाली ज्याच्यासोबत असं डीप येतं लहानपणी आपण खूप खायचं तेच म्हणणार ब्रेड स्टिक्स तर ते सेम आहे तर बिस्किट आणि चॉकलेट डिप असं इमॅजिन केलं तर चांगलं आहे. पण जर तुम्ही जर चुरोज चुरोस म्हटलं सांगितलं तर नाही. त्यातलं माहिती आहे का मी जसं ते टाको बेल चुरोस टाको बेलचे चुरोस सारखे चुरोस नाही म्हणजे चुरोस कसे क्रिस्पी पण सॉफ्ट पण अजून एक पाहिजे. गोष्ट, चुरोसचं ते पण एक गोष्ट आहे ती जी स्टिक आहे ना ती प्लेन असते याच्यावर कॅरेमलचा थोडासा नाही कॅरेमल नाही सिनेमन. सिनेमन नाही. नाही कारण हे गोड गोड लागत सिनेमा थोडं साखरचं असं हे आहे अरे शुगर थोडंसं कोट साखर केलं असते ना. हा, मग ते सांगते याला साखरचा टच आहे थोडं बिस्किट बिस्किट पण याला आफ्टर टेस्ट आहे. मला आवडत आहे पण मला माहिती आहे का चुरोस आणि चोकोडिक मधलं डीप जास्त फ्लुइडी असते तो थिक हे नटेला काइंड ऑफ आहे. पण हे चॉकलेट चांगलं आहे
तर असं होतं आमचं, एवढंच होतं. बापरे, एवढंच म्हणता म्हणता बरंच खाल्लं बरं. हा. भरपूर खाल्लं. तर या चॉकोडिपला त्यांनी जर नाव जर हा, व्यवस्थित दिलं. तर मी त्याला 8 देईल. कारण हे दिसायला खूप फॅन्सी दिसते, असं वाटतं काय प्रीमियम पॅकिंग आहे काय, पण हे पॅकेजिंगला असं हे नाही करत. आता हा चुरोज आणि हा चुरोज कुठे मॅच करतोय? काय नाही, ते असंच लिहिलं. जर मी हे चुरोज म्हणून केलं तर मी याला 6 रेटिंग. आणि हे बिंगो करून हे चिप्स मॅन्युफॅक्चर हम्म. ते डेझर्ट्स. तर 6. मी याला या पॅकेजिंगच्या हिशोबाने तर 7 देतो. पण जर ऍज अ नॉर्मल तुम्ही खाल्लं, कारण हे थोडं महाग पण आहे. महाग आहे नाही, ठीक आहे, म्हणजे 100 रुपयाला आहे. तर मी तसं जर नॉर्मल हे नाही पकडलं की हे चोरोस त्याच्यावर, तर मी 8 देतो. मी चांगलं. 7. चालेल. यातला सगळ्यात जास्त आवडलेला आयटम म्हणजे मला पेप्सी. मोमोज आणि पेप्सीचा कॉम्बो. असं करा, तुम्ही एक मोमो तो खायलाच मोमो? पाहिजे. आणि मला अरे आपल्याकडे हे पण आहे, आपला मेयोनीज, तो पण घ्यायला. तू आपण सगळं याला आपल्या हिशोबाने कस्टम करू शकतो. मोमोज खूपच छान आहे. रेडी टू इट तर वाटतच नाहीये, त्याच्यामुळे जास्त चांगलं वाटतंय. मेन म्हणजे आम्हा दोघांना पण मोमोज असले ना की मोमोची अशी जास्त थिक लेअर नाही आवडत. आम्हाला अशी मला मोमोज खूप आवडतात. पातळ लेअर पाहिजे. मग तर ही तीच आहे, सेम आहे. त्यांनी म्हणजे- परफेक्टली असे पातळ बांधलेले. बस मजा आली. काय नाही. आणि हे पण चांगलं होतं. पोकरा नाही आवडलं मला एवढं, खूप नॉर्मल. तुम्ही त्याच्यानंतर वाय आणि मोमो, हे 3 गोष्टी मस्ट ट्राय. मला करायचे असेल ट्राय तर हे 3 नक्की करा. जर तुम्ही वाय नसेल खाले तर नक्की खाऊन बघा, कारण की वेगळं आहे थोडस. मोमोज आणि हे तर बेस्ट आहे. नक्की हे पण ट्राय करू शकतो. हे पण छान आहे. पण मी हे ओकराला नाही देते, पण मी म्हणतोय की एकदा चुरोस ट्राय करा. जेवढं ते व्हायरल होत आहे तर त्या हिशोबाने काहीतरी असेल. मे बी आमची टेस्ट बस वेगळी असेल, तुम्हाला आवडू पण शकते. मला आवडलाय का, गिव्ह इट अ ट्राय ऍटलीस्ट. हा, छान आहे. तर येस, असा होता व्हिडिओ. आमचा व्हिडिओ. सिंपल, हा, क्विक फूड ऑल. भूक लागली असेल तर ऑर्डर करा आणि खाऊन घ्या. आणि हे सगळं ब्लिंकिट आणि याचं आहे. म्हणजे ब्लिंकिट अवेलेबल आहे. प्रमोशन नाही आहे. नाही. आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही ऑर्डर केलाय. सायंकाळची आम्हाला अशी क्विक भूक लागली होती, तर म्हटलं हे सगळं ऑर्डर करून एक व्हिडिओ बनवू. आणि आणखी तुम्हाला काही आम्हाला सजेशन द्यायचे असेल तर द्या, आम्ही अजून काही ट्राय करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ कशाचा करायचा? मे बी मला असं वाटतं की आपण नेक्स्ट व्हिडिओ ते ट्राय करू की झोमॅटोवरून काही बनवू जे आपण कधी खायला नाही. आम्ही ना कधीच मी एक बघितला, हा मोमो बर्गर असतो. 2 मोमोज असतात मधात आणि बर्गर. ते अशा गोष्टी आम्ही कधी खाल्ल्या नाही. पिझ्झा बर्गर माहिती आहे, हा. पिझ्झा मोमो माहिती आहे. मोमो बर्गर. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल की झोमॅटोवरून आम्ही न ट्राय केलेल्या गोष्टी आम्ही ऑर्डर करतोय आणि खाताय, तर कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. कॉमेंट करा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय बघायचा आहे, आणि शेअर करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. टिल देन, बाय बाय. नक्की खा.